आवाज महाराष्ट्राचा। पिंपरीत बिगारी कामगाराच्या घराला आग, 10 लाखांची रोकड खाक। पिंपरी चिंचवड शहरात बिगारी कामगारांच्या घराला आग लागून 10 लाख रुपयांची रोकड जळून खाक झाली आहे। पिंपळेगुरव परिसरातील काशीद पार्कजवळील बिगारी कामगारांच्या पत्राशेड झोपडपट्टीत आज सकाळी 11:30 वाजता आग लागली। या आगीत 10 लाख रुपयांची रोख रक्कम पूर्णपणे जळून खाक झाली आहे। जळालेल्या रोख रकमेचे व्हिडिओ समोर आले आहेत। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली आहे। आगीचे कारण मात्र अस्पष्ट आहे। तुम्ही काय करता, तुमचं नाव सांगा। करिअप्पा साहेब नाव ते काँग्रेसचं बराई करतोय आम्ही, लॅब ब्लॅकचं हे करतो साहेब। त्यावेळी आम्ही त्यामुळे ते कामाचे पैसे लेबर होते आमच्याकडे, थोडे इकडे जमा करून जायचं, घेऊन जायचं, तेच हे करतो साहेब। किती रोकड आणि किती दागिने होते? 4.5 तोळे होतं सर दागिने, रोख ते 5,70,000 रुपये। कुठून आले हे तुमच्याकडे? सर तो कॉन्ट्रॅक्ट दिले होते मला, कॉन्ट्रॅक्ट करून आणलं होते लोकांना वाढण्यासाठी पेमेंट त्यांचे। ते काय त्यांची नावं काय, त्यांनी किती किती रक्कम दिली? विठ्ठल पणाळे साहेब म्हणून साहेब, त्यांच्याकडून 2 लाख रुपये आणलं होतं, आणि गजानन गादडे म्हणून त्यांच्याकडे 3 लाख रुपये आणलं होतं। हे दागिने कुठून आणले तुम्ही? दागिने आपले म्हणजे ते आमच्या बाजू शेजारी एक बाहेर होती, त्यांचे 1 तोळे होते, आमचे 3.5 तोळे होते। ते आम्ही साहेबांकडे ठेवलं होतं एका ठिकाणी। मग ते आता गावाला जायचं म्हणून, गावाला जायचं म्हणून ते आम्ही ठेवलं होतं आम्ही घ्यायचं, 2-3 दिवस गावाला जायचं म्हणून। किती मजुरांचा पगार होता? कुठले साहेब? 25 जणच आहे साहेब, 25 जण। किती दिवसांचा? 2.5 महिने साहेब। त्यांच्या आधीमध्ये कर्ज वगैरे काय थोडेफार घेतलं, ते वाटून घेतले आम्ही। बाकीचे पैसे आम्ही काय करतो साहेब, जे साहेबांकडून आपल्याला जे असतं ते साठवलेलं असतं, आणि ज्यावेळेला आम्हाला गावाला जायचं गरज पडतं त्यावेळेला मी ऑनलाईन घेतो, नाही ते कॅश घेतो। यावेळेला क्या मग ते म्हणले नाही साहेब, आम्हाला नाही दादा, आम्हाला ऑनलाईन नाही, कॅश लागते, आम्हाला कॅश द्या, आम्हाला गावाला जायला पैसे लागते, आमच्या हिशोबाने आम्ही जातो। ठीक आहे बाबा, मला ते 15 तारीखपासून मागं लागलं होते। मी मला थांबा, थोडं पैसे एवढं कॅश जुगाड होणार नाही म्हणून त्या साहेबांनी मी म्हणलो, ते मला कॅश चेक घेऊन जा, नाही तर ऑनलाईन पडतो तुम्हाला, कॅशचं जुगाड होणार नाही म्हणत होते ते। मी म्हणलं साहेब आता लोक असा म्हणला, मी तर काय करा, बरं ठीक आहे बाबा, आम्हाला वेळ दे, तुला थोडं जमा करून तुला देतो म्हणून ना, त्यांनी 21 तारखेला मला जमा करून दिलं साहेब। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।